शिवसेनेच्या प्रवक्त्या आदरणीय ज्योतिताई वाघमारे, आपल्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आदरणीय ललिताताई पाटील, आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनीता पाटील, आपल्या पंचायत समितीच्या माजी सभापती आदरणीय वंदनाताई, अस्मिताताई, या प्रभागाचे उमेदवार आदरणीय प्रवीण भाऊ ब्राह्मणे, आदरणीय ब्राह्मणेताई, प्रभाग क्रमांक 11 चे उमेदवार आदरणीय डॉक्टर साहेब, आदरणीय मनीषाताई, आणि या 5 उमेदवारांना आशीर्वाद रूपी मतदान करण्यासाठी सज्ज असलेल्या या प्रभागातील सर्व माता भगिनी, बांधवांनो आणि मित्रांनो, बांधवांनो, मला एक सांगताना आनंद होतो की मी गेल्या 5 वर्षापूर्वी पाहिलेल्या या प्रभागाची परिस्थिती आणि 5 वर्षानंतर या प्रभागामध्ये किंबहुना शिवसेनेमध्ये प्रवीण भाऊंनी प्रवेश केल्यानंतर सुधारलेल्या या प्रभागाची परिस्थिती, प्रवीण भाऊंनी या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यावेळेस मी या संपूर्ण प्रभागाची मला वाटतं मी 100 वेळा तरी या प्रभागामध्ये आलो असेल. अतिशय दयनीय अशी अवस्था, ना रस्ते, ना गटार, ना पाणी, ना बुद्ध विहाराची व्यवस्था, आजही शौचालयाची असलेली अनावस्था, ना पाण्याची परिस्थिती, असे अनेक विषयांच्या अडचणींमध्ये असलेला हा प्रभाग. याचं कारणही तसं होतं की आम्ही एकदा जर का चुकीचा त्यांच्या या मतदारसंघामध्ये अनेक गोरगरीब जनता अतिक्रमण करून राहते, त्यांची एक एक पिढी गेली, पण ती जागा त्यांच्या नावावर नाही. ती जागा नावावर नसल्यामुळे त्यांना कुठली बँक कर्ज देत नाही. ती जागा नावावर नसल्यामुळे त्यांना आपण घरकुला देऊ शकत नाही. तो माझा उठवलेला आवाज आदरणीय भुसे साहेबांनी ऐकला आणि राज्यामध्ये आपण पहिल्यांदा त्या ठिकाणी कायदा केला की 2011 पूर्वीचे जे जे कोणी अतिक्रमण धारक असतील त्या प्रत्येकाचे घर हे नियमित करण्याच्या संदर्भामध्ये कायदा झाला. बांधवांनो आणि भगिनींनो, मी आपल्याला या निमित्तानं अभिमानाने सांगू शकतो की या 3500 घरांची आपण मोजणी केली, नगरपालिकेकडून फी भरली आणि त्यात या तुमच्या परिसरातले मला वाटतं 350 घरं आहेत की त्यांची मोजणी होऊन, फी होऊन, फाईल तयार करून आता नगर विकास विभागाकडे मान्यतेसाठी प्राप्त झालेली आहे. मला वाटतं महिन्याभरापेक्षा जास्त काळ लागणार नाही आणि आता 100% जे तुम्ही इमला मालक होता, आता तुमची जागा मालक होण्याचा मार्ग आपण या ठिकाणी मोकळा केला. दुसरा एक महत्वाचा विषय की या प्रभागामध्ये आमचे स्वीपर बांधव आहेत, या प्रभागामध्ये आमचे दलित बांधव आहेत, याच्यातले अर्धे लोक नगरपालिकेमध्ये काम करतात. परंतु या नगरपालिकेमध्ये काम करत असताना आमच्या लाड पागेचा कायदा या ठिकाणी लागू नव्हता.
मी या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री नगर विकास मंत्री यांच्या समोर आपण आवाज उठवला. एकनाथजी शिंदे साहेबांनी त्याची तातडीने दखल घेतली आणि या पाचोरा भडगावचा विषय असताना या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे स्वीपर बांधव असतील किंवा आमचे दलित बांधव असतील की जे नगरपालिकेमध्ये काम करतात अशा सगळ्यांच्यासाठी लाड पागे समितीचा कायदा आपण लागू केला. आज मला सांगताना आनंद होतोय आमची मायाताई इथे आहे. या पाचोरा शहरामध्ये किमान 50 मुलांना या तुमच्या किशोरप्पांनी नोकरीची ऑर्डर दिली. त्यांच्याकडून किती 60 लोकांना 7 तरुणांना या नगरपालिकेमध्ये नोकरी दिली. त्यांच्याकडून पाणी पिलो नाही पण त्यांचा सत्कार आणि चहा पाजून त्यांच्या हातात वर नोकरीची ऑर्डर देणारा हा तुमचा किशोरप्पा. नुसतं हे पाचोरा नगरपालिकेचे 60 आहेत, भडगावचे 50 आहेत आणि असे महाराष्ट्रामध्ये हजारो बेरोजगार तरुणांना लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार न्याय देण्याचं काम बांधवांना आपण या ठिकाणी केलं. आणि या सगळ्या विषयांना कोणी लावून धरला असेल तर ते मला वाटतं तुमच्या सगळ्यांचा लाडका प्रवीण ब्राह्मणेने खऱ्या अर्थाने याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. ठीक आहे, मी एक आमदार म्हणून आवाज उठवला, आमदार म्हणून मिटिंगा घेतल्या, पण 5 लाख करण्याचं काम बांधवलं या प्रवीण भाऊंनी केलं. आता मुद्दा तुमचा स्थानिक का उपऱ्या हा सगळ्यात महत्वाचा आहे. यांनी सांगितलं की इथे जनरलच्या जागेतून आपण प्रवीण भाऊंना उमेदवारी दिली. अरे या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं जात पात धर्म, मी जरी शिवसेनेचा आमदार असलो, मी जरी बाळासाहेबांच्या निश्चित तयार झालेला हा शिवसैनिक असलो तरी आमचं हिंदुत्व वेगळं आहे. या पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये 20 वर्षात कधी हिंदू मुस्लिम, हिंदू दलित अशी कुठल्याही प्रकारची दंगलचं रेकॉर्ड मागच्या 20 वर्षापासून या पाचोरा शहरामध्ये कधी घडू दिलं नाही. या शहराला शांतता ठेवण्याचं काम केलं, या शहराला विकासाची दिशा देण्याचं काम केलं, या शहराला एक शांतीचा संदेश देण्याचं काम बांधवांना आपण या ठिकाणी केलं. या शहराला विकासाच्या दिशेने नेण्याचं काम आपण या ठिकाणी केलं. एक काळ असा होता की आपल्याला शिवसेनेचा असेल किंवा आमच्या बद्दलचा एक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जायचा, पण मी अभिनंदन करेल या समाजाचं, धन्यवाद मानेल या समाजाला. आमच्या साळुंकेताई असतील, भिवसेनेताई असतील, आमच्या मायाताई असतील, अरे तुम्हाला तर नतमस्तक झालो तरी तुमचे उपकार माझ्याकडून फेडले जाणार नाहीत. इतकं काम माझ्या विधानसभेला तरी या लोकांनी केलं. हे आमचे दलित बांधव 2-2, 3-3 हे सगळे कार्यकर्ते गाडींमध्ये बसायचे. हे आमच्या माता भगिनी गाड्या घेऊन खेडोपाडी फिरायच्या आणि या मतदारसंघाचा यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने या मतदारसंघात आजपर्यंत तिसऱ्यांदा कोणी निवडून आला नाही. याला तिसऱ्यांदा निवडून आणण्याचा बहुमान या आमच्या समाज बांधवांनी या ठिकाणी केला. नुसता तिसऱ्यांदा निवडून दिला नाही तर 40,000 मतांच्या फरकाने मला निवडून दिलं. त्याच्यातही तुमचाही खारीचा वाटा आहे. ताई देखील दिवस मला तर 3-4 सभा ताईंनी घेतल्या. असा सगळ्यांचा, कोणाचा सिंहाचा, कोणाचा खारीचा वाटा हातभार लागला आणि आज मला या ठिकाणी तिसऱ्यांदा आमदार होण्याचा बहुमान दिला. मला सांगताना भगिनींनो आनंद होतो की मला आमदार म्हणून मी ती खुर्ची उभवण्याचं काम केलं नाही, सत्ता मिळाल्यानंतर मांडण्याचं काम केलं नाही, या शहराच्या विकासात्मक दृष्ट्या कायापालट करण्याचं काम या ठिकाणी केलं. अरे अनेक विषय, या शहरातले रस्ते असतील, गटारे असतील, अंडरग्राउंड ड्रेनेज असेल, ओपन स्पेस असेल, बुद्ध विहार असेल,
आणि सगळ्यात महत्वाचं माझ्या हातून परमेश्वराने कुठलं काम करून घेतलं असेल ना तर या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा त्यांच्या विचारांच्या उंचीला साजेसा 12 फुटाचा पुतळा या किशोरप्पांनी मंजूर केला आणि तो येणाऱ्या 2 महिन्यामध्ये एक डोलाने आमच्या जनतेकडे पाहणारा आणि आपण सगळेजण नतमस्तक होऊन बाबासाहेबांचा दर्शन घेणारा पुतळा या पाचोरा शहरामध्ये आपल्याला एक अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक पुतळा आपल्याला पाहायला मिळेल हे भाग्य माझं बाजारात या सगळे विषय आहेत पण हे इलेक्शन आता लोकलचं आहे इथे अनेकांनी एकाने पाहून पाहिलं पडलो नाही 2-4 आले पडलो नाही काय आता परिस्थिती अशी झाली आहे आता सगळेच एकत्रित आले एकटा किशोरप्पा बाजूला पण मला भीती नाहीये मला अजिबात भीती नाहीये याच कारण असं आहे की हे नेता एका बाजूला आहे जनता पूर्ण माझ्या बाजूला आहे या जनतेची साथ माझ्या बाजूला आहे त्याच्यामुळे भीती मला नाही भीती यांना एवढं सगळं असून सुद्धा यांना शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवार घेतले प्रवीण भाऊ तुम्ही सतीश बापूंबद्दल अजिबात बोलू नका त्यांची खरंच इच्छा नव्हती पण इथे उमेदवारच भेटत नव्हता बळजबरी फॉर्म टाकायला लागला त्याच्यामुळे आता नाईलाज जास्त लढताय त्याच्यामुळे तुम्ही कोणावरच बोलायची आवश्यकता नाही अरे आमचा विकास बोलतोय आम्हाला विकासाच्या पलीकडे कुठे जाण्याची आवश्यकता नाही मी येताना बोर्ड पाहिलं नाही मी येताना बोर्ड पाहिलं निर्धार विकासाचा आणि काहीतरी प्रगतीचा असं काहीतरी आहे यांनी आयुष्यात काय प्रगती केली एक तरी प्रगतीचा अनेकदा या पाचोरा तालुक्याच्या जनतेने तुमच्याजवळ सत्ता दिली मला वाटतं पाचोरा नगरपालिकेच्या इतिहासात जर का बोर्ड पाहिलं की नगराध्यक्ष कोण कितीदा आहे तर मला वाटतं दिलीप भाऊ सगळ्यात जास्त नगरपालिकेचा पदभार स्वीकारणारा सन्मान मिळवणारा कोणाचं नाव असेल तर त्याचं नाव त्या बोर्डावर दिलीप भाऊ वाघ आहे पण एक काम तुम्हाला या नगरपालिकेला दाखवता येणार नाही की मी हे केलं पण तुम्ही विकास म्हणतात ना मी तुम्हाला या पाचोरा शहराला तुम्ही कसा भकास केलं ना याचं उदाहरण तुम्हाला अनेक देऊ शकतो हा माझी गोरगरीब आंबेडकरी जनता माझ्याजवळ काय मागते या आमच्या भगिनी माझ्याजवळ काय मागताय की मला टॉयलेटला जागा द्या आमच्या भगिनीला उघड्यावर बसावं लागतंय यांना टॉयलेट साठी जागा नाही अरे दिलीप भाऊ जरा इथं येऊन सांगा अरे एकेकाळी या खानदेशात नाही या महाराष्ट्रात वैभव असलेला हा शेतकी संघ अरे लुटून खाऊन गेलात तुम्ही मशनरी सुद्धा विकल्या आणि आता प्रॉपर्टी विकली आता इकडची जागा शिल्लक आहे मी असं ऐकलं की आता इलेक्शन मध्ये तिला पण विकायचा डाव लागलेला आहे पण गंमत त्या याच्यावरून हुकली काय देण्यावरून भाऊंचं म्हणणं होतं की 4 करोड रुपये मला जर का देणं देणार असाल तर आता तुम्हाला पाहिजे त्या भावाने घेऊन टाका तो म्हणे माझा भरोसा नाही मी आता देणं देऊन टाकून तुम्ही उद्या नाही म्हटले तर त्यांनी कॅन्सल केलं नाही तर ते वाचून गेले भगिनीनो मी आपल्याला आज या ठिकाणी सांगतो कदाचित आचारसंहितेचा भंग होईल नाही होईल मला माहित नाही पण हा किशोरप्पा तुम्हाला शब्द देतो या परिसरात तुम्हाला जागा नाही पण हा किशोरप्पा इकडे 1000 आणि इकडे 1000 स्क्वेअर फूट जागा या माता भगिनींच्या टॉयलेट बाथरूम साठी विकत घेईल आणि नगरपालिकेतून तुम्हाला टॉयलेट बाथरूम त्या ठिकाणी बांधून देईल आम्ही प्रयत्न केला या तिवारीजींची जागा होती आमचं बोलणं झालं त्यांचं येणं झालं की आपल्याला ती जागा देणारच आहे पण इकडच्याही भगिनींना आणि इकडच्याही भगिनींकरता दोघांसाठी कुठे आमची भगिनी उघड्यावर आम्हाला रस्त्यांना दिसणार नाही याची काळजी घेऊन या ठिकाणी आपण 100% प्रयत्न करू आपल्याला ताईंना ऐकायचं आहे पण माझी विनंती या निमित्तानं
तुम्ही अभिमानाने आणि गर्वाने सांगतायत, मलाही तुमचा आनंद आहे की जनरलच्या जागेवर एका एसटी समाजाच्या व्यक्तीला तुम्ही दिली जागा, सीट सोडली. माझं अभिनंदन करताय, कौतुक करताय. पण हे वरवर अभिनंदन आणि कौतुक करून चालणार नाही. जर खरोखर 5 वर्ष प्रवीण ब्राह्मणेंनी या समाजासाठी काही केलं असेल, खरोखर मागच्या 5-7 वर्षापासून या आमदार म्हणून किशोरप्पांनी तुमच्यासाठी काही केलं असेल, तर आता वेळ तुमच्यावर आलेली आहे. जर आम्ही काही केलेलं नसेल ना, एक मत देऊ नका. पण जर का आम्ही काही केलं असेल ना, समोरच्या जवळ काहीच नाही, एकच आहे, फक्त पैसा. एका बाजूला पैसा आहे आणि दुसऱ्या बाजूला माणुसकी आहे. एका बाजूला तुमच्या प्रभागातून बाहेर राहणारे लोक आहेत आणि दुसऱ्या बाजूला 24 तास तुमच्या सेवेसाठी उभे असणारे हे 2 नगरसेवक आहेत. मग ते प्रभाग क्रमांक 11 असेल किंवा 7 असेल, माझी दोघेही प्रभागातील सर्व माता भगिनींना, बांधवांना या निमित्तानं विनंती आहे की जसा तुम्ही किशोरप्पाचा इतिहास केला ना, तो इतिहास करण्याची वेळ आता 11 आणि 7 या दोघेही प्रभागांमध्ये आहे. आपल्याला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की या प्रभागात आजपर्यंत शिवसेनेचा, मला वाटतं फक्त आमचे भैया साहेबांचे वडील साबळे साहेब आले होते ना, हा भैया साहेब, अविनाश भैया फक्त मला वाटतं एकदा आले. त्यानंतर 11 मध्ये आणि 7 मध्ये आजपर्यंत आपला शिवसेनेचा नगरसेवक कधी झाला नाही. आता एक नाही, आता एकावर एक फ्री आहे. असा इतिहास घडवायची संधी मला वाटतं जीवनात आपल्याला कधी भेटणार नाही. तुम्ही प्रचंड मेहनत घेताय, याच्यात मला कुठल्याही प्रकारची शंका नाही. पण आता फक्त 4 दिवस, 3च दिवस, आजचा गेला की फक्त 3च दिवस आहे. एवढे दिवस मेहनत केली, आता फक्त 3 दिवस आपण मेहनत करा. मी आपल्याला खात्री देतो की जो विकास आपण आजपर्यंत पाहिला, याच्यापेक्षाही पुन्हा अधिकचा विकास करण्याची जबाबदारी आणि हमी बांधवांनो आणि भगिनींनो मी या ठिकाणी घेतो. मी जास्त वेळ घेणार नाही. अजून पुढे 3 सभा आहेत आणि 8 वाजून गेलेले आहेत आणि आमच्या जवळ 2च तास आहे. त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. ताई 3 फक्त तुम्हाला 2च आहेत, मला 3 ताई संकटात पडल्या होत्या, पण काळजी करण्याची आवश्यकता नाही. आपण सगळ्यांनी येत्या 2 तारखेला 11 नंबरचे डॉक्टर आणि आमच्या मनीषाताई आणि 7 नंबर मध्ये प्रवीण भाऊ आणि आमच्या ब्राह्मणेताई, आणि वरती तुमची इच्छा असेल तर द्या. नाही म्हणते ते हात जोडते, द्या. तो येत्या 2 तारखेला शिवसेनेच्या प्रवक्त्या आदरणीय ज्योतिताई वाघमारे, आपल्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आदरणीय ललिताताई पाटील, आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनीता पाटील, आपल्या पंचायत समितीच्या माजी सभापती आदरणीय वंदनाताई, अस्मिताताई, या प्रभागाचे उमेदवार आदरणीय प्रवीण भाऊ ब्राह्मणे, आदरणीय ब्राह्मणेताई, प्रभाग क्रमांक 11 चे उमेदवार आदरणीय डॉक्टर साहेब, आदरणीय मनीषाताई, आणि या 5 उमेदवारांना आशीर्वाद रूपी मतदान करण्यासाठी सज्ज असलेल्या या प्रभागातील सर्व माता भगिनी, बांधवांनो आणि मित्रांनो,
बांधवांनो, मला एक सांगताना आनंद होतो की मी गेल्या 5 वर्षापूर्वी पाहिलेल्या या प्रभागाची परिस्थिती आणि 5 वर्षानंतर या प्रभागामध्ये किंबहुना शिवसेनेमध्ये प्रवीण भाऊंनी प्रवेश केल्यानंतर सुधारलेल्या या प्रभागाची परिस्थिती. प्रवीण भाऊंनी या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यावेळेस मी या संपूर्ण प्रभागाची मला वाटतं मी 100 वेळा तरी या प्रभागामध्ये आलो असेल. अतिशय दयनीय अशी अवस्था, ना रस्ते, ना गटार, ना पाणी, ना बुद्ध विहाराची व्यवस्था, आजही शौचालयाची असलेली अनावस्था, ना पाण्याची परिस्थिती, असे अनेक विषयांच्या अडचणींमध्ये असलेला हा प्रभाग. याचं कारणही तसं होतं की आम्ही एकदा जर का चुकीचा निर्णय घेतला तर आमचा प्रभाग विकासापासून किती वर्ष लांब जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही दिलेलं मागच्या काळातलं मत. तुम्ही मागच्या काळामध्ये चुकीच्या नगरसेवकांना, चुकीच्या विचारांच्या लोकांतून या नगरपालिकेमध्ये काम करत असताना आमच्या लाड पागेचा कायदा या ठिकाणी लागू नव्हता. मी या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री, नगर विकास मंत्री यांच्या समोर आपण आवाज उठवला. एकनाथजी शिंदे साहेबांनी त्याची तातडीने दखल घेतली आणि या पाचोरा भडगावचा विषय असताना या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे स्वीपर बांधव असतील किंवा आमचे दलित बांधव असतील की जे नगरपालिकेमध्ये काम करतायत अशा सगळ्यांच्यासाठी लाड पागे समितीचा कायदा आपण लागू केला. आज मला सांगताना आनंद होतोय आमची मायाताई इथे आहे. या पाचोरा शहरामध्ये किमान 50 मुलांना या तुमच्या किशोरप्पांनी नोकरीची ऑर्डर दिली. त्यांच्याकडून किती 60 लोकांना, 7 तरुणांना या नगरपालिकेमध्ये नोकरी दिली. त्यांच्याकडून पाणी पिलो नाही पण त्यांचा सत्कार आणि चहा पाजून त्यांच्या हातात वर नोकरीची ऑर्डर देणारा हा तुमचा किशोरप्पा. नुसतं हे पाचोरा नगरपालिकेचे 7 आहेत, भडगावचे 50 आहेत आणि असे महाराष्ट्रामध्ये हजारो बेरोजगार तरुणांना लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार न्याय देण्याचं काम बांधवांना आपण या ठिकाणी केलं. आणि या सगळ्या विषयांना कोणी लावून धरला असेल तर ते मला वाटतं तुमच्या सगळ्यांचा लाडका प्रवीण ब्राह्मणेने खऱ्या अर्थाने याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. ठीक आहे, मी एक आमदार म्हणून आवाज उठवला, आमदार म्हणून मिटिंगा घेतल्या, पण पाठलाग करण्याचं काम बांधवांना या प्रवीण भाऊंनी केलं. आता मुद्दा तुमचा स्थानिक का उपऱ्या हा सगळ्यात महत्वाचा आहे. याने सांगितलं की इथे जनरलच्या जागेतून आपण प्रवीण भाऊंना उमेदवारी दिली. अरे या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा जात पात धर्म, मी जरी शिवसेनेचा आमदार असलो, मी जरी बाळासाहेबांच्या निश्चित तयार झालेला हा शिवसैनिक असलो तरी आमचं हिंदुत्व वेगळं आहे. या पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये 20 वर्षात कधी हिंदू मुस्लिम, हिंदू दलित अशी कुठल्याही प्रकारची दंगलचं रेकॉर्ड मागच्या 20 वर्षापासून या पाचोरा शहरामध्ये कधी घडू दिलं नाही. या शहराला शांतता ठेवण्याचं काम केलं, या शहराला विकासाची दिशा देण्याचं काम केलं, या शहराला एक शांतीचा संदेश देण्याचं काम बांधवांना आपण या ठिकाणी केलं. या शहराला विकासाच्या दिशेने नेण्याचं काम आपण या ठिकाणी केलं. एक काळ असा होता की आपल्याला
शिवसेनेचा असेल किंवा आमच्या बद्दलचा एक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जायचा, पण मी अभिनंदन करेल या समाजाचं, धन्यवाद मानेल या समाजाला. आमच्या साळुंखेताई असतील, भिवसेनेताई असतील, आमच्या मायाताई असतील, अरे तुम्हाला तर नतमस्तक झालो तरी तुमचे उपकार माझ्याकडून फेडले जाणार नाहीत. इतकं काम माझ्या विधानसभेला ताई या लोकांनी केलं. हे आमचे दलित बांधव 2-2, 3-3 हे सगळे कार्यकर्ते गाडींमध्ये बसायचे. हे आमच्या माता भगिनी गाड्या घेऊन खेडोपाडी फिरायच्या आणि या मतदारसंघाचा यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने या मतदारसंघात आजपर्यंत तिसऱ्यांदा कोणी निवडून आला नाही. याला तिसऱ्यांदा निवडून आणण्याचा बहुमान या आमच्या समाज बांधवांनी या ठिकाणी केला. नुसता तिसऱ्यांदा निवडून दिला नाही तर 40,000 मतांच्या फरकाने मला निवडून दिलं. त्याच्यातही तुमचाही खारीचा वाटा आहे. ताई देखील दिवस मला तर 3-4 सभा ताईंनी घेतल्या. असा सगळ्यांचा, कोणाचा सिंहाचा, कोणाचा खारीचा वाटा हातभार लागला आणि आज मला या ठिकाणी तिसऱ्यांदा आमदार होण्याचा बहुमान दिला. मला सांगताना भगिनींनो आनंद होतो की मला आमदार म्हणून मी ती खुर्ची उभवण्याचं काम केलं नाही, सत्ता मिळाल्यानंतर मांडण्याचं काम केलं नाही, या शहराच्या विकासात्मक दृष्ट्या कायापालट करण्याचं काम या ठिकाणी केलं. अरे अनेक विषय, या शहरातले रस्ते असतील, गटारे असतील, अंडरग्राउंड ड्रेनेज असेल, ओपन स्पेस असेल, बुद्ध विहार असेल आणि सगळ्यात महत्वाचं माझ्या हातून परमेश्वराने कुठलं काम करून घेतलं असेल ना तर या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, हा त्यांच्या विचारांच्या उंचीला साजेसा 12 फुटाचा पुतळा या किशोरप्पांनी मंजूर केला. आणि तो येणाऱ्या 2 महिन्यामध्ये एक डोलाने आमच्या जनतेकडे पाहणारा आणि आपण सगळेजण नतमस्तक होऊन बाबासाहेबांचा दर्शन घेणारा पुतळा या पाचोरा शहरामध्ये आपल्याला एक अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक पुतळा आपल्याला पाहायला मिळेल. हे भाग्य माझं या सगळे विषय आहेत. पण हे इलेक्शन आता लोकलचं आहे. इथे अनेकांनी एकाने पाहून पाहिलं, पडलो नाही, 2-4 आले, पडलो नाही. काय आता परिस्थिती अशी झाली आहे, आता सगळे एकत्रित आले, एकटा किशोरप्पा बाजूला. पण मला भीती नाहीये, मला अजिबात भीती नाहीये. याचं कारण असं आहे की हे नेता एका बाजूला आहे, जनता पूर्ण माझ्या बाजूला आहे, या जनतेची साथ माझ्या बाजूला आहे. त्याच्यामुळे भीती मला नाही, भीती यांना आहे. एवढं सगळं असून सुद्धा यांना शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवार घेतले. प्रवीण भाऊ, तुम्ही सतीश बापूंबद्दल अजिबात बोलू नका. त्यांची खरंच इच्छा नव्हती, पण इथे उमेदवारच भेटत नव्हता, बळजबरी फॉर्म टाकायला लागला. त्याच्यामुळे आता नाईलाज असता लढताय. त्याच्यामुळे तुम्ही कोणावरच बोलायची आवश्यकता नाही. अरे आमचा विकास बोलतोय, आम्हाला विकासाच्या पलीकडे कुठे जाण्याची आवश्यकता नाही. मी येताना बोर्ड पाहिलं, नाही मी येताना बोर्ड पाहिलं, निर्धार विकासाचा आणि काहीतरी प्रगतीचा असं काहीतरी आहे. यांनी आयुष्यात काय प्रगती केली? एक तरी प्रगतीचा. अनेकदा या पाचोरा तालुक्याच्या जनतेने तुमच्याजवळ सत्ता दिली. मला वाटतं पाचोरा नगरपालिकेच्या इतिहासात जर का बोर्ड पाहिलं की नगराध्यक्ष कोण कितीदा आहे, तर मला वाटतं दिलीप भाऊ सगळ्यात जास्त नगरपालिकेचा पदभार स्वीकारणारा, सन्मान मिळवणारा कोणाचं नाव असेल तर त्याचं नाव त्या बोर्डावर दिलीप भाऊ वाघ आहे. पण हे काम तुम्हाला या नगरपालिकेला दाखवता येणार नाही की मी हे केलं. पण तुम्ही विकास म्हणतात ना, मी तुम्हाला या पाचोरा शहराला तुम्ही कसा भकास केलं ना याचं उदाहरण तुम्हाला अनेक देऊ शकतो. हा माझी गोरगरीब आंबेडकरी जनता माझ्याजवळ काय मागते, या आमच्या भगिनी माझ्याजवळ काय मागताय,
की मला टॉयलेटला जागा द्या. आमच्या भगिनीला उघड्यावर बसावं लागतंय, यांना टॉयलेट साठी जागा नाही. अरे दिलीप भाऊ, जरा इथं येऊन सांगा. अरे एकेकाळी या खानदेशात नाही, या महाराष्ट्रात वैभव असलेला हा शेतकी संघ अरे लुटून खाऊन गेला तुम्ही. मशनरी सुद्धा विकल्या आणि आता प्रॉपर्टी विकली. आता इकडची जागा शिल्लक आहे. मी असं ऐकलं की आता इलेक्शन मध्ये तिला पण विकायचा डाव लागलेला आहे. पण गंमत त्या याच्यावरून हुकली, काय गेल्यावरून. भाऊंचं म्हणणं होतं की 4 करोड रुपये मला जर का देणं देणार असाल तर आता तुम्हाला पाहिजे त्या भावाने घेऊन टाका. तो म्हणे माझा भरोसा नाही, मी आता देणं देऊन टाकून तुम्ही उद्या नाही म्हटले तर. त्यांनी कॅन्सल केलं, नाही तर ते वाचून गेले. भगिनीनं, मी आपल्याला आज या ठिकाणी सांगतो, कदाचित आचारसंहितेचा भंग होईल नाही होईल मला माहित नाही, पण हा किशोरप्पा तुम्हाला शब्द देतो, या परिसरात तुम्हाला जागा नाही, पण हा किशोरप्पा इकडे 1000 आणि इकडे 1000 स्क्वेअर फूट जागा या माता भगिनींच्या टॉयलेट बाथरूम साठी विकत घेईल आणि नगरपालिकेतून तुम्हाला टॉयलेट बाथरूमच्या ठिकाणी घालून देईल. आम्ही प्रयत्न केला, या तिवारीजींची जागा होती, आमचं बोलणं झालं, त्याचं येणं झालं की आपल्याला ती जागा देणारच आहे. पण इकडच्याही भगिनींना आणि इकडच्याही भगिनींकरता दोघांसाठी कुठे आमची भगिनी उघड्यावर आम्हाला रस्त्यांना दिसणार नाही याची काळजी घेऊन या ठिकाणी आपण 100% प्रयत्न करू. आपल्याला ताईंना ऐकायचं आहे, पण माझी विनंती या निमित्तानं आहे, तुम्ही अभिमानाने आणि गर्वाने सांगतायत, मलाही तुमचा आनंद आहे की जनरलच्या जागेवर एका एसटी समाजाच्या व्यक्तीला तुम्ही दिली जागा, सीट सोडली. माझं अभिनंदन करताय, कौतुक करताय, पण हे वरवर अभिनंदन आणि कौतुक करून चालणार नाही. जर खरोखर 5 वर्ष प्रवीण भाऊंनी या समाजासाठी काही केलं असेल, खरोखर मागच्या 5-7 वर्षापासून या आमदार म्हणून किशोरप्पांनी तुमच्यासाठी काही केलं असेल, तर आता वेळ तुमच्यावर आलेली आहे. जर आम्ही काही केलेलं नसेल ना, एक मत देऊ नका, पण जर का आम्ही काही केलं असेल ना, समोरच्या जवळ काहीच नाही, एकच आहे फक्त पैसा. एका बाजूला पैसा आहे आणि दुसऱ्या बाजूला माणुसकी आहे. एका बाजूला तुमच्या प्रभागातून बाहेर राहणारे लोक आहेत आणि दुसऱ्या बाजूला 24 तास तुमच्या सेवेसाठी उभे असणारे हे 2 नगरसेवक आहेत. मग ते प्रभाग क्रमांक 11 असेल किंवा 7 असेल, माझी दोघेही प्रभागातील सर्व माता भगिनींना, बांधवांना या निमित्तानं विनंती आहे की जसा तुम्ही किशोरप्पाचा इतिहास केला ना, तो इतिहास करण्याची वेळ आता 11 आणि 7 या दोघेही प्रभागांमध्ये आहे. आपल्याला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की या प्रभागात आजपर्यंत शिवसेनेचा, मला वाटतं फक्त आमचे भैया साहेबांचे वडील साबळे साहेब आले होते ना, हा भैया साहेब, अविनाश भैया फक्त मला वाटतं एकदा आले. त्यानंतर 11 मध्ये आणि 7 मध्ये आजपर्यंत आपला शिवसेनेचा नगरसेवक कधी झाला नाही. आता एक नाही, आता एकावर एक फ्री आहे. असा इतिहास घडवायची संधी मला वाटतं जीवनात आपल्याला कधी भेटणार नाही. तुम्ही प्रचंड मेहनत घेताय, याच्यात मला कुठल्याही प्रकारची शंका नाही, पण आता फक्त 4 दिवस, 3च दिवस, आजचा गेला की फक्त 3च दिवस आहे. एवढे दिवस मेहनत केली, आता फक्त 3 दिवस आपण मेहनत करा. मी आपल्याला खात्री देतो की जो विकास आपण आजपर्यंत पाहिला याच्यापेक्षाही पुन्हा अधिकचा विकास करण्याची जबाबदारी आणि हमी बांधवांनो आणि भगिनींनो मी या ठिकाणी घेतो. मी जास्त वेळ घेणार नाही, अजून पुढे 3 सभा आहेत आणि 8 वाजून गेलेले आहेत आणि आमच्याजवळ 2च तास आहे, त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. ताई 3 फक्त तुम्हाला 2च आहेत, मला 3 ताई संकटात पडल्या होत्या, पण काळजी करण्याची आवश्यकता नाही. आपण सगळ्यांनी येत्या 2 तारखेला 11 नंबरचे डॉक्टर आणि आमच्या मनीषाताई आणि 7 नंबर मध्ये प्रवीण भाऊ आणि आमच्या ब्राह्मणताई, आणि वरती तुमची इच्छा असेल तर द्या.
नाही म्हणते ते हात जोडते द्या तो येत्या 2 तारखेला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कि एक तरफ भीम तो खिलाफ सारी दुनिया थी, एक तरफ भीम तो खिलाफ सारी दुनिया थी, अस्पृश्यता के नाम पर चलने वाली यह गद्दारी थी, लेकिन दुश्मन भीम जी का कुछ ना बिगाड़ सके क्योंकि कलम मेरे बाबा साहब की सभी तलवार उनसे भारी थी। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढे नतमस्तक होते। हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना वंदन करते। आताच आपल्याला मार्गदर्शन ज्यांनी केलं ते आपले लाडके आमदार माननीय किशोरप्पा पाटील साहेब, आज मंचावरती उपस्थित असणाऱ्या आपणा सगळ्यांच्या लाडक्या वहिनी, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आदरणीय पाटील वहिनी आणि या ठिकाणी उपस्थित असणारे मंचावरचे सर्व मान्यवर आणि उपस्थित सगळ्या भावांना आणि बहिणींना मानाचा जय महाराष्ट्र आणि जय भीम। आज आदरणीय अप्पांनी बोलल्यानंतर विकास कामांचा सगळा आलेख त्यांनी या ठिकाणी मांडला आणि हे सगळं करत असताना मी तुम्हाला फक्त काही महत्त्वाच्या गोष्टी ताई या ठिकाणी सांगतेय। राजकीय भाषणावरती येण्याच्या आधी मला या ठिकाणी स्मरण करायचंय की 2 दिवसापूर्वी 26 नोव्हेंबर झाला, भारतीय संविधान दिन आपण साजरा केला आणि 26 नोव्हेंबर 1949 च्या संध्याकाळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकटेच बसले होते। ते कधी रडत होते तर कधी हसत होते आणि बाबासाहेबांचे खासगी सचिव नानकचंद रत्तू यांनी बाबासाहेबांना बघितलं आणि विचारलं की बाबासाहेब आज तर आनंदाचा दिवस आहे की आज तुम्ही भारताचं संविधान सभेला सुपूर्द केलं, मग आज तुम्ही रडताय कशासाठी? आणि बाबासाहेब जर तुम्हाला वाईट वाटतंय आणि तुम्ही रडताय तर मध्येच तुम्ही हसताय कशासाठी? बाबासाहेबांनी जे उत्तर दिलं ते माझ्या भावांनो आणि बहिणींनो खूप लक्ष देऊन ऐकण्यासारखं आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलं की रत्तू होय, आज आनंदाचा दिवस आहे। 26 नोव्हेंबर 1949 ला मी भारताची राज्यघटना लिहून पूर्ण केली आणि संविधान सभेला सुपूर्द केली, पण आज मी रडतोय कारण आज मला माझ्या राजरत्नाची आठवण येतेय, माझ्या गंगाधरची आठवण येतेय, रमेशची आठवण येतेय, इंदूची आठवण येतेय आणि माझी 4 मुलं औषध पाण्याला पैसा नसल्यामुळे तडफडून गेली, मी त्यांना वाचवू शकलो नाही। ज्या वेळेला राजरत्नाचा मृत्यू झाला तेव्हा नवीन कफन विकत आणायला माझ्याकडे पैसे नव्हते, मी माझ्या रमाच्या फाटलेल्या पदरामध्ये गुंडाळून माझ्या लेकराला निरोप दिला, आज मला त्यांची आठवण येतेय म्हणून मी रडतोय। मग रत्तूने विचारलं की मग बाबासाहेब तुम्ही हसताय कशासाठी? त्यावेळेला बाबासाहेबांनी उत्तर दिलं की रत्तू मी हसतोय एवढ्यासाठी की माझा स्वतःचा मुलगा राजरत्न फाटक्या कफनीमध्ये गेला, पण या भारतात जन्माला येणारा प्रत्येक राजरत्न सुटाबुटात जगावा याची तरतूद भारताच्या संविधानामध्ये केली आहे, म्हणून मी हसतोय कि मेरे भीम ने जब आंख खोली तो हर कोई इंसान बन गया, मेरे भीम ने जब आंख खोली तो हर कोई इंसान बन गया, मेरे भीम ने जब ज़बान खोली तो हर कोई तूफान बन गया, मेरे भीम ने जब कलम खोली तो इस देश का संविधान बन गया और उसी संविधान की वजह से चाय वाला देश का पंतप्रधान और रिक्शा वाला महाराष्ट्र का मुख्यमंत्री बन गया। ही भारताच्या संविधानाची किमया आहे। आज मी शिवसेनेची प्रवक्ता आहे, पण कुणी जरी मला विचारलं की माझी ओळख काय आहे तर शिवसेनेच्या स्टेजवरती उभी राहून मी सांगते की भीमराज की बेटी मैं जय भीम वाली हूँ। आणि आज माझ्यासारख्या सोलापुरातल्या एका गरीबाच्या लेकीला, एका दलिताच्या बेटीला, एका तुमच्यासारख्या झोपडपट्टीत जन्माला आलेल्या पोरीला, एका पत्र्याच्या 10 बाय 10च्या घरात राहणाऱ्या लेकीला एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेनेचा आवाज बनवलं। ही शिवसेना येते आणि म्हणून आपल्याला शिवसेनेच्या सोबत राहायचं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी, पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सगळ्या कॉलेजेसला माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी महिनाभरापूर्वी
500 कोटी रुपयांचा निधी दिला. आता आपल्या बापांनी चालू केलेले कॉलेजेस पुन्हा त्याच शान मध्ये चालू राहतील. मान्य आनंदराज आंबेडकर साहेबांनी सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानले. एवढेच कशाला, मुख्यमंत्री असताना मान्य एकनाथजी शिंदे साहेब हे पहिले मुख्यमंत्री ठरले की वर्षा हे मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान. आतापर्यंत अनेक लोकांनी बाबासाहेबांच्या नावावर मतं मागितली हो, पण बौद्ध भिक्खूंना वर्षावर कोण बोलवलं होतं? वर्षावास कोण वर्षा बंगल्यावर साजरा केला होता? पण मी साक्षीदार आहे, आमचे राहुल लोंढे साक्षीदार आहेत, राजू वाघमारे साक्षीदार आहेत की मुख्यमंत्री असताना बौद्ध धर्मातल्या पवित्र अशा वर्षावासामध्ये बौद्ध भिक्खूंना वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावरती बोलवून त्यांना धम्मदान, भोजनदान आणि जीवनदान करणारे महाराष्ट्राच्या इतिहासातले पहिले आणि एकमेव मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे साहेब बनले. बाकी अनेक निर्णय घेतले, आता सांगत बसले तर खूप उशीर होईल. पण इंदुमिलचा प्रश्न असेल, बाबासाहेबांच्या स्मारकाचा प्रश्न असेल, बाबासाहेबांच्या नावाने डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये उभी केलेली वाचनालय आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र असतील, या सगळ्यांमधून बाबासाहेबांचा विचार पुढे नेण्याचं काम एकनाथ शिंदे साहेब करतायत. त्याच्याही पुढे दादा, बाबासाहेबांनी आपल्याला काय सांगितलं? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बाबासाहेबांनी महिलांच्या बाबतीत काय सांगितलं की एखाद्या समाजातली महिला जितकी पुढारलेली आहे त्याच्यावरून मी त्या समाजाच्या प्रगतीचं मोजमाप करतो. हे शिक्षण आपल्याला मोफत होतं. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते जो पिईल तो डरकाळी फोडण्याशिवाय राहणार नाही, हे बाबासाहेबांनी सांगितलं. पण हे शिक्षण मुलींना मोफत करण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. आतापर्यंत अनेकांनी फक्त बाबासाहेबांच्या नावाने मताचा जोगवा मागितला, महात्मा फुलेंच्या सावित्रीबाईंच्या नावाने मताचा जोगवा मागितला, पण महिला शिकाव्यात म्हणून सावित्रीबाई फुलेंनी अंगावर शेणा चिखलाचा मारा सोसला. त्या सावित्रीबाईंच्या त्यागाला न्याय देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. आज आपल्या महिला शिकतील, पुढे जातील और ये भीम की बेटियां पढ़ेगी और आगे बढ़ेगी. सगळ्या समाजातल्या महिलांना शिक्षण मोफत केलं. आज आपले आदरणीय किशोरप्पा पाटील सुद्धा आपल्या पाचोरा नगरीमध्ये जो बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा 5.5 फुटी होता, त्याच्या पुतळ्याची उंची 12 फूट होईल, परंतु खालचा चौथरा आणि पूर्ण स्ट्रक्चर पकडून पाचोऱ्यामध्ये एकूण 25 फूट उंची त्या पुतळ्याची आणि चौथऱ्याची मिळून असणार आहे. आणि मला वाटतं की आपण 12 फुटी हे काहीतरी विचार करून ठरवलेलं दिसतंय, कारण बहिणी विरोधकांचे 12 ऑलरेडी वाजलेले आहेत. त्याचबरोबर शहरामध्ये 3,500 घरं ही अतिक्रमणामध्ये होती. त्यातली पहिल्या टप्प्यामध्ये 350 घरांची मोजणी करून अंतिम मंजुरी पाठवलेली आहे. बाकी रस्ते असतील, सगळ्या गोष्टी असतील, त्याचा विकास झालेलाच आहे. पाण्याचा जो प्रश्न आहे त्याच्या संदर्भामध्ये जी पाणी पुरवठा योजना जवळपास 300 कोटींची आहे ती मंजूर झालेली आहे आणि पुढच्या 2-3 महिन्याच्या काळात आपल्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. इथे MIDC होती परंतु हाताला काम नव्हतं. परवा सभेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी थेट उद्योग मंत्र्याला फोन केला आणि लवकरात लवकर इथं उद्योगधंदे येतील आणि हाताला काम सुद्धा मिळेल, विकास होईल, सगळ्या गोष्टी होतील. पण सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का दादा? एक जंगल होतं, एका जंगलामध्ये वाघाचं राज्य होतं. वाघाच्या राज्यामध्ये सगळे सुखी होते, फक्त लांडगा, कोल्हा आणि कुत्रा यांना मात्र खूप त्रास होत होता. वाघाच्या समोर उभं राहायची ना वाघाच्या समोर उभं राहायची ना लांडग्याची अवकाश होती, ना कोल्ह्याची अवकाश होती, ना कुत्र्याची अवकाश होती. आणि वाघाचं राज्य जर त्यांना संपवायचं होतं, मग एके रात्री असं ठरलं की तिघांनी मिळून एकत्र यायचं ठरलं. आणि जंगलात जेव्हा निवडणुका लागल्या तेव्हा वाघाच्या विरोधात कोल्ह्याची, कुत्र्याची आणि लांडग्याची पार्टी एकत्र झाली आणि ते विरोधात लढू लागले. त्यांना वाटलं की आपण आता तिघं एक झालोय, त्यामुळे वाघाच्या समोर आपण उभं राहिलो. कोल्ह्यानं कोल्हेकोई सुरू केली, लांडगा लांडग्याच्या आवाजात रडू लागला, कुत्रा भुंकू लागला आणि त्यांना वाटलं की आपल्या कोल्हेकोईमुळं आणि भुंकण्यामुळं सगळे लोक आपल्याकडे येतील. पण वाघानं एकच डरकाळी फोडली आणि कोल्हा, कुत्रा आणि लांडगा पाय लावून पळून गेले. त्यामुळं लांडग्यानं, कुत्र्यानं आणि कोल्ह्यानं वाघाचा नाद कधी करायचा नसतो.
एकटा जरी असला तरी वाघ वाघच असतो. त्या छावा नावाच्या सिनेमामध्ये डायलॉग आहे बघा, हाथी घोड़े तोप तलवारे फौज तो तेरी सारी है. हाथी घोड़े तोप तलवारे फौज तो तेरी सारी है, लेकिन अकेला हमारा किशोरप्पा आज भी तुम सब पर भारी है. आणि आज आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जे आहेत ना ते खूप खास आहेत. त्या वहिनी आहेत आपल्या. खरं तर नंदेचं आणि वहिनीचं जास्त पटत नसतं, पण आमच्या वहिनी खूप प्रेमळ आहेत. त्यामुळे खास सोलापूरवरून एवढा लांब प्रवास करायला आली. आणि योगायोग बघा, तुमच्या नगराध्यक्ष पदाच्या विरोधातल्या उमेदवार ताई, त्यांचं आडनाव वाघ आहे आणि मी वाघमारे आहे. पुढचं मी बोलत नाही, तुम्ही हुशार आहे समजून घ्या. आणि या बहिणीने मला सांगा ताई, कधी कुठला भेदभाव केला का हो? कधी एखादी आपल्या सफाई कामगार वस्तीतली नणंद गेली म्हणून तिने कधी आपल्याला वेगळी वागणूक दिली का हो? मी एक दलिताची मागासवर्गीयाची झोपडपट्टीतली पोरगी जरी गेले तरी माझी वहिनी खूप अगत्यानं माझं सगळं करते. दुर्दैव आहे बघा की दुसरी एक आमची बहीण आहे, मागच्या वेळेला काय तर निष्ठा करून मशालीकडे गेली होती. आता ती निष्ठा कुठल्या तरी कागदामध्ये गुंडाळून टाकली काय माहिती, आता तिसऱ्याच पार्टीमध्ये गेली. ताई खरं तर आम्ही बहिणी कशा असतो ताई, आपले वामनदादा कर्डक काय लिहितात, बंधुर शिपाया तू देर दे रुपया, होळीच्या सणाला चोळीच्या खणाला. अरे भावाने रुपया दिला तरी गोड वाटतो. नवरा महिन्याला 10,000 का आणून देणार, भावाने 100 रुपये दिले तर बघा माझ्या भावाने दिलेत म्हणून आपण त्याला बोलतो. कुठली तरी बहीण कधी माहेराचं वाईट सांगेल का हो? तुम्ही मला सांगा, माहेर किती पण गरीब असू दे. मग ही अशी बहीण चालेल का हो आपल्याला, जी आपल्याच माहेराबद्दल आपल्याच भावाबद्दल उणी दुणी काढत बसते आणि सख्या लाडक्या भावाला सोडतीये आणि सावत्र भावांच्या मागे फिरतीये. अशा त्या बहिणीला सुद्धा कुठेतरी धडा शिकवणं गरजेचं आहे का नाही? आणि मला त्या ताईला सांगायचं आहे की ताई, आम्ही तर किशोरप्पांच्या मानलेल्या बहिणी आहेत ग. आम्हाला जर किशोरप्पा आणि आमच्या वहिनी एवढी माया करत असतील तर ताई तू फक्त एकदा म्हणायला पाहिजे होतं की आप्पा झालं गेलं विसरून जा, मी तुझी बहीण आहे. तर आप्पानी तुला ना हृदयाच्या सिंहासनावर नाही आपल्या मस्तकावर बहीण म्हणून बसवलं असतं. पण तू मात्र स्वतःच्या भावाचाच हेवादावा करते, तू मात्र स्वतःच्याच माहेरची तुणी काढत बसते. आणि अशी ही सावत्र भावांच्या नादाला लागणाऱ्या बहिणीला सुद्धा थोडी अक्कल आपल्याला 2 तारखेला द्यायची आहे आणि तिला सांगायचं आहे की बाई ग, तू रक्ताची आहेस, तू हक्काची आहेस, तू इस्टेटीची वारसदार आहेस, तू पुतळाची वारसदार आहेस. आम्ही भले आप्पाच्या रक्ताच्या बहिणी नाहीये. तुमच्या पाटील खंदानाच्या सातबारावरती त्या ताईचं नाव असेल, पण आप्पांच्या प्रेमाच्या सातबाऱ्यावर इथल्या प्रत्येक लाडक्या बहिणीचं नाव आहे. आणि जात धर्म विसरून तू जरी सोबत नाही राहिलीस ना तर आम्ही मानलेल्या बहिणी लाडक्या बहिणी आप्पाच्या सोबत राहणार आहे. टाकणार आहे का भावाला एकटं? घेरलंय आपल्या भावाला, वाघासारख्या भावाला कोल्ह्या कुत्र्यांनी घेरलंय. टाकणार आहे का एकटं तुम्ही? शिकार करण्यासाठी आलेल्या आणि त्या महाभारतात एकलव्याला जसं घेरलं तसं चक्रव्यूहात घेरणाऱ्यांना आम्हाला सांगायचंय की अरे बाबा, हा एकलव्य नाही, हा अर्जुन आहे. कधी तुमची शिकार करून जाईल तुमचं तुम्हालाच कळणार नाही. त्यामुळे येणाऱ्या 2 तारखेला मला तुम्हाला विनंती करायची आहे की नगराध्यक्ष पदाच्या आपल्या उमेदवार आदरणीय सौभाग्यवती वहिनी साहेब सुनीताताई किशोरप्पा पाटील आणि आपल्या येथील नगरसेवक पदाचे उमेदवार सौभाग्यवती वर्षाताई प्रवीण ब्राह्मणे आणि प्रवीण दादा हरिश्चंद्र ब्राह्मणे. बघा, नेहमी एसटी मधून आपल्याला उमेदवारी मिळते, पण आप्पांनी अजून एक सामाजिक क्रांती केली की जनरल कॅटेगरी मधून सुद्धा त्यांनी एसटीचा उमेदवार दिलेला आहे. त्यांना जिंकवणं तुमचं काम आहे. प्रभाग क्रमांक 11 मधून डॉक्टर आलम देशमुख आणि मनीषा पाटील या 4ही उमेदवारांना आणि नगराध्यक्ष पदासाठी आपल्या वहिनींना सुनीताताईंना धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण विजयी करावं अशी मी विनंती करते. एकच इतिहास लिहूयात की आपले आप्पा, आपले किशोरप्पा मनानं आहेत हळवे पण शरीराने आहेत सक्त. आपले किशोरप्पा मनाने आहेत हळवे
पण शरीराने आहेत सक्त. 3 तारखेला लाडक्या बहिणी विरोधकांचं डिपॉझिट करतील जप्त. हा इतिहास आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. धनुष्यबाणाला साथ द्यायची आहे. ज्या आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी तळागाळाला गोरगरिबांना, मागासवर्गीयांना, अल्पसंख्याकांना न्याय दिला त्यांचे हात बळकट करायचे. ज्या आदरणीय किशोरप्पांनी पाचोऱ्याचा कायापालट केला, अगदी गल्ली बोळामध्ये सिमेंट काँक्रीटचे रस्ते केले, चौकांचं सुशोभीकरण केलं, महापुरुषांचे पुतळे उभे केले, थोड्याच काळात आता पाण्याचा प्रश्न मिटवणार आहे. इथे MIDC आणली, सूतगिरणी मंजूर करून आणली, आता उद्योग येणार आहेत, हाताला काम मिळणार आहे. या सगळ्या गोष्टींचा शिल्पकार असणारे आपले लाडके आमदार आदरणीय किशोरप्पा पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी आणि महाराष्ट्राचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब यांना ताकद देण्यासाठी येणाऱ्या 2 तारखेला धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आमच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा. लाडक्या वहिनीच्या पदरामध्ये नणदेची ओवाळणी टाका आणि ही वहिनी मला विश्वास आहे आयुष्यभर माहेरची साडी आणि माहेरची साडी चोळी आपल्याला विकासाच्या माध्यमातून दिल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांना गोरगरिबांची जाण आहे, त्यांचं मन खूप विशाल आहे आणि त्या महिलांच्या संघटनाच्या माध्यमातून, बचत गटाच्या माध्यमातून कार्यरत आहे. केवळ वारसा घेऊन त्या उभ्या नाहीये, तर कर्तृत्व सुद्धा घेऊन त्या उभ्या आहेत आणि त्यामुळे अशा या अत्यंत पात्र, कर्तृत्व संपन्न असणाऱ्या शिवसेनेच्या रणरागिणीला आदरणीय सुनीताताईंना नगराध्यक्ष पदासाठी प्रचंड बहुमताने विजयी करा एवढीच विनंती करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम.